जसं की मित्र तुम्हाला तर माहिती आहे, आता गेले 4-5 दिवस झालं पाऊस एक सोबतच येतोय. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे सध्या म्हणजे पहिले बी आपल्याला जमीन ते पाण्यात गेली बरं का. आणि वरून आता ह्या पावसामुळे तर चट म्हणजे माल पहिली वेच नाही राहिलेली ते पण पूर्ण कापस गेले त्यात. म्हणजे नेमकं सरकार करायला काय वरून त्यांचा भाव एवढसा भावाने काय होतं यार. तर आता जे नुकसान झाले समजा हे बघू शकता आपण नुकसान. तर हे पूर्ण म्हणजे माल कामातून गेलेला आहे. तर माझं म्हणणं आहे की भाई शेतकऱ्याला आता तरी म्हणजे भाव भेटणं गरजेचं आहे. आता हा बोंड बघा पूर्ण माल हा खराब झालेला आहे. तर सरकारला एवढंच मागणं आहे की बाबा तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला थोडा तरी भाव द्या. म्हणजे जेणेकरून त्यांचे बी कर्ज ते सगळं काढलेले फिटून जाईल. जर समजा तुम्ही आता ज्या रानामध्ये 35 क्विंटल माल होणार होता, त्या रानामध्ये जर समजा 10-15 क्विंटल माल झाला, तर त्यांनी पैसे कसे फेडायचे? म्हणजे सावकारांचे पैसे बरेच म्हणजे बऱ्याच लोकांचे पैसे असतात शेतकऱ्याकडे बी. तर ते जरा पैसे देणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे मग सरकारला पण एवढीच विनंती की बाबा शेतकऱ्याला त्या मालाला भाव द्या. आणि भाव हा मिळालाच पाहिजे कारण की माल आमच्या हक्काचा आहे, मेहनतीचा आहे. पण सध्या बघा आता तरी मी खालचे मोठं दाखवलेत नाही. पावसामुळे हे बघा खालचे मोठं पूर्णच गेलेले. हे बघा, हे बघा एका झाडाला किती बोंड खराब झाले बघा हे पहिल्या पावसाचे परिणाम आहेत. नेमकं सरकार करतोय काय? हे टॅक्स वाढवतात, हे खताचे ते भाव वाढवतात. नेमकं चालू काय आहे भाई शेतकऱ्यासोबत?